Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Investor protection measure of SEBI. The main object of SEBI is not only to regulate stock market but also to protect the interest of investor. ओके, म्हणजे सेबीचं मेन इंटेन्शन काय आहे, तर इन्व्हेस्टरचा इंटरेस्ट त्यांना जो मिळतो त्यासाठी प्रोटेक्शन करणे. ओके, दॅट मीन्स to protect the interest of a investor. For this purpose, SEBI has taken several steps आणि सेबी काही स्टेप फॉलो करते इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन देण्यासाठी. तर त्या स्टेप काय आहेत बघा. फर्स्ट आहे इश्यू ऑफ गाईडलाईन. SEBI has issued guideline to company for bringing transparency in their operation and also for avoiding exploitation of investor. म्हणजे कुठेही इन्व्हेस्टरचे एक्सप्लॉयटेशन होऊ नये यासाठी सेबी हॅज इश्यू गाईडलाईन. सेबी काय करते, काही गाईडलाईन इश्यू करते टू कंपनी फॉर ब्रिंगिंग ट्रान्सपरन्सी इन देअर ऑपरेशन. आणि ह्या कंपनीचा जो काही परफॉर्मन्स आहे, जे काही ऑपरेशन आहे, याच्यामधली ट्रान्सपरन्सी ही इंडिकेट होण्यासाठी सेबी इश्यू गाईडलाईन. SEBI keep watch all of the intermediary and see that every follow the guideline. आणि ह्या ज्या काही गाईडलाईन आहेत ह्या सगळ्यांना काय कराव्या लागतात, तर फॉलो कराव्या लागतात. दॅट मीन्स कंपनीने जरी त्यांचं ऑपरेशन डिस्क्लोज केलं असेल तरी तेच ऑपरेशन इंटरमिजिएटरीनी सुद्धा डिस्क्लोज करणं महत्वाचं असतं. ओके, दॅट मीन्स these guidelines follow company as well as intermediary. It also take action when the guidelines are not followed. This step given protection to the investor. आणि जर एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या इंटरमिजिएटरीने ही ह्या गाईडलाईन नाही फॉलो केल्या तर मात्र सेबी काय करेल, तर त्यावरती स्ट्रिक्टली ऍक्शन ही घेते, अशा कंपनीवरती किंवा इन्व्हेस्टरवरती घेऊ शकते. सो अशा पद्धतीने एक त्या इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन देण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. ओके, सेकंड पॉइंट इज पब्लिक इंटरेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट. Public interest advertisement. SEBI issue public interest advertisement to enlighten investor on the basic features of various instruments and minimum precaution they should take before choosing an investment. SEBI has introduced a code of advertisement for public issue for ensuring fair and further full disclosure. So SEBI इथे काय करते, तर पब्लिक इंटरेस्ट ॲडव्हर्टाइजमेंट इंडिकेट करते. ओके, and these advertisement under this advertisement provide information okay regarding सिक्युरिटीज. आणि ह्या सिक्युरिटीची इन्फॉर्मेशन ह्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या अंडर प्रोव्हाइड केली जाते. आणि मग इन्व्हेस्टर चूज करतात की कोणती सिक्युरिटी सेफ आहे किंवा कोणती कंपनी सेफ आहे, कोणत्या कंपनीमध्ये जास्त इंटरेस्ट मिळतो, वॉट एव्हर. आणि हे एक इन्व्हेस्टरना डिसिजन घेण्यासाठीचं एक बेस्ट टूल आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. Third point is dealing with complaint of investor. The investor can make complaint to SEBI if they face problem relating to their investment in industry security and financial asset. आणि जर सपोज एखाद्या इन्व्हेस्टरने काही कंप्लेंट केली तर त्याचे ते जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करण्याचं काम सुद्धा सेबीच्या अंडर केलं जातं. म्हणजे मग ते कंप्लेंट ही सिक्युरिटीसाठी असू शकते, फिनान्शियल असेटसाठी असू शकेल. दिस कंप्लेंट कुड बी रिलेटिंग टू द नॉन रिसिप्ट ऑफ रिफंड ऑर्डर, अलॉटमेंट लेटर, नॉन रिसिप्ट ऑफ डिव्हिडंड or interest and delay in their transfer of their share and debenture. SEBI make effort to solve such a complaint through appropriate measure. आणि सेबी काय करते, तर जे काही अप्रोप्रिएट मेजर आहे हे घेऊन इन्व्हेस्टरचे प्रॉब्लेम रिलेटिंग टू द सिक्युरिटी हे सॉल्व करते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, रिलेटिंग टू द सिक्युरिटी, जे काही सिक्युरिटीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे हे सेबी सॉल्व करते. नेक्स्ट पॉइंट इज इन्व्हेस्टर एज्युकेशन.
सो इन्व्हेस्टरला एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा सेबीच्या अंडर केलं जातं. एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी मग इथे काही वेगळे स्कूल कॉलेजेस आहेत का? नाही. तर इथे कशा पद्धतीने इन्व्हेस्टरना अवेअर केलं जातं बघा. सेबी encourage the formation of investor association that disseminate information through newsletter. सो जे न्यूजलेटर आहेत ह्या न्यूजलेटरच्या अंडर इन्व्हेस्टरना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. मोर दॅन 9 सच असोसिएशन आर रजिस्टर विथ द सेबी. आणि हे जे इन्व्हेस्टर असोसिएशन आहे ह्या इन्व्हेस्टर असोसिएशनच्या अंडर सेबी काय करते तर इन्व्हेस्टरना एज्युकेशन प्रोव्हाइड करते. राईट. सेबी इज ब्रिंगिंग आउट 2 मंथली पब्लिकेशन फॉर द इन्व्हेस्टर. हे लक्षात ठेवा. सेबी काय करते? सेबी इज ब्रिंगिंग आउट 2 मंथली पब्लिकेशन म्हणजे महिन्यातून 2 पब्लिकेशन 2 मंथली पब्लिकेशन इन्व्हेस्टर साठी स्पेशली प्रोव्हाइड केले जातात. These are SEBI mark review and SEBI newsletter. These publications are for the education guidance and protection of investor. ओके. सो अशा पद्धतीने इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने सेबी काय करते तर इन्व्हेस्टरना प्रोटेक्ट करत असते. मग ते सिक्युरिटीसाठी असेल किंवा एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी असेल किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी असेल. सो ऑल दीज थिंग डन बाय सेबी. नेक्स्ट पॉइंट इज इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड. काय सांगितलेलं आहे बघा. इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड. Investor protection measure by SEBI also established by Government of India. हे IEPF हे कोणाच्या अंडर इस्टॅब्लिश झालेलं आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर. कॉल्ड इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड EIPF अंडर द 1956 कंपनीज ऍक्ट. ओके. आणि कंपनीज ऍक्ट 1956 नुसार याचे जे काही रूल्स आहेत हे फॉलो केले जातात. According to Act, the company which has completed 7 years in the business should hand over all the unclaimed dividend, mature deposit and debenture, share application, money, etc. to the government through IEPF. ओके. IPF च्या अंडर काय केलं जातं अशा पद्धतीने ह्या इन्व्हेस्टरना प्रोटेक्ट करण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. नेक्स्ट पॉइंट इज इन्व्हेस्टर सर्वे. इट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये शेअर मार्केटमध्ये ह्या स्टॉक एक्सचेंज मध्ये किती इन्व्हेस्टर आहेत किती इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ऑल इन्फॉर्मेशन मेंटेन बाय सेबी. सो सेबी हॅज ऑल्सो कंडक्टेड सर्वे इन रिस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड अपॉर्च्युनिटी द बेनिफिट ऑफ स्मॉल इन्व्हेस्टर. आणि स्मॉल इन्व्हेस्टर साठी जे काही बेनिफिट्स आहेत किंवा ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सुद्धा काय केल्या जातात तर याच्याशी रिलेटेड सर्वे हा कंडक्ट केला जातो. द फाइंडिंग ऑफ सर्वे अँड गिवन वाईड पब्लिसिटी सो टू प्रोव्हाइड प्रॉपर गायडन्स अँड इन्व्हेस्टर रिगार्डिंग द इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आणि मग जे काही सर्वे आहेत हे फक्त करून ठेवले जातात का? नाही. सो हियर सेबी प्रोव्हाइडेड सच टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू बुकलेट. आणि मग या बुकलेटच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. अँड दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी युजफुल टू टेक अ डिसिजन रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट साठी जे काही डिसिजन आहेत हे घेण्यासाठी इन्व्हेस्टरना त्याची हेल्प होते. ओके. सो दिस इज इन्व्हेस्टर सर्वे. नेक्स्ट पॉइंट इज डिस्क्लोजर बाय कंपनी. So SEBI has introduced norm for disclosure of half yearly unaudited result to the company. It has also revised the format of prospectus to provide more information to the investor. आणि म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑडिटच्या अंडर काय होतं तर इयर एंडिंगला जो काही तुमचा परफॉर्मन्स आहे हा डिस्क्लोज होतो आणि त्याच्यावरून तुम्हाला रिमार्क हे दिले जातात. बट सेबी काय करते इथे SEBI has introduced norms for disclosure of half yearly unaudited result also. म्हणजे फक्त तुम्ही ऑडिटेड रिझल्ट डिस्प्ले करायला हवे का? नाही. तर अनऑडिटेड जो काही रिझल्ट आहे हाफ इयरली हा सुद्धा तुम्हाला डिस्क्लोज करावा लागेल. ओके. बिकॉज दीज इन्फॉर्मेशन क्लिअरली रिव्हील्स द कंपनी ऍक्च्युअल पोझिशन इन द मार्केट
आणि मार्केटमध्ये मग कंपनीची काय पोझिशन आहे हे यावरून इंडिकेट होऊ शकतं. इट ऑल्सो रिवाइज द फॉर्मॅट ऑफ प्रॉस्पेक्टस, आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रॉस्पेक्टसचा फॉर्मॅट सुद्धा रिवाइज केला जातो टू प्रोटेक्ट मोर इन्फॉर्मेशन टू द इन्व्हेस्टर, आणि इन्व्हेस्टरना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन ही यामधून प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट पॉइंट इज इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम. जसं की आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं, सेबी काय करते, इन्व्हेस्टरना प्रोटेक्ट करते, इन्व्हेस्टरना अवेअर करते, इन्व्हेस्टरना एज्युकेशन प्रोव्हाइड करते. मग यासाठी वेगवेगळे प्रोग्राम हे रन केले जातात. सो काय आहे बघा, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन मेजर बाय सेबी फॉलो दी स्लोगन. काही स्लोगनच्या साह्याने काही अवेअरनेस प्रोग्राम हे रन केले जातात. दॅट मीन्स अन इन्फॉर्म इन्व्हेस्टर इज अ सेफ इन्व्हेस्टर. हा एक स्लोगन आहे जो इट्स व्हेरी पॉप्युलर. ओके, सो लक्षात ठेवा काय आहे बघा. सो इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन मेजर बाय सेबी फॉलो द स्लोगन. दॅट मीन्स अन इन्फॉर्म इन्व्हेस्टर इज अ सेफ इन्व्हेस्टर. ज्या इन्व्हेस्टरना आपण इन्फॉर्म करतो ते इन्व्हेस्टर कसे असतात, हे सेफ असतात, किंवा ज्या इन्व्हेस्टरनी इन्फॉर्मेशन अक्वायर केलेली आहे हे इन्व्हेस्टर कसे आहेत तर सेफ आहेत. सो सेबी रेग्युलेटेड ऑर्गनाइज सिक्युरिटी मार्केट अवेअरनेस प्रोग्राम टू एज्युकेट अँड क्रिएट अवेअरनेस अमंग द इन्व्हेस्टर. आणि ह्या इन्व्हेस्टरच्या माइंड मध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम सेबीच्या अंडर केलं जातं. सो दीज प्रोग्राम कव्हर मेजर सब्जेक्ट. मग कोणत्या सब्जेक्टसाठी तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम रन करता? सो पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे त्यामध्ये, देन म्युच्युअल फंड आहे, टॅक्स प्रोव्हिजन आहे, इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन फंड, ओके, ग्रेव्हियन्स रिड्रेसल सिस्टीम ऑफ सेबी. ह्या सगळ्या माध्यमातून काय केल्या जातात, याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अवेअरनेस प्रोग्राम हे रन केले जातात. इट ऑल्सो कंडक्ट वर्कशॉप ऑन डेरिव्हेटिव्ह, स्टॉक एक्सचेंज ट्रेड, सेन्सेक्स एक्सेट्रा. आणि जसं की माहिती आहे तुम्हाला, निफ्टी आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, याचं फ्लक्च्युएशन कसं होतं याच्याशी रिलेटेड सुद्धा काही अवेअरनेस प्रोग्राम सेबी रन करते. Next point is the role of AMFI, that means Association of Mutual Fund in India, was set up in 1995. AMFI कधी इस्टॅब्लिश झालेली आहे, कधी सेटअप झालेली आहे तर 1995 ला सेटअप झालेली आहे. इट इज द असोसिएशन ऑफ सेबी रजिस्टर म्युच्युअल फंड इन इंडिया. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडचं रजिस्ट्रेशन हे कशाच्या अंडर होतं, सेबीच्या अंडर होतं. ओके, पण सेबी पण कशाला रेग्युलेट करते तर AMFI हे स्पेशली म्युच्युअल फंड रजिस्ट्रेशन साठी काय केले जातात तर सेटअप केले जातात. इट वॉज सेटअप रेग्युलेटेड ऑल दोज हू सेल म्युच्युअल फंड इन इंडिया. आणि म्युच्युअल फंड मध्ये ज्या काही सिक्युरिटी सेल होतात ह्या सगळ्या AMFI च्या अंडर सेल होतात. AMFI register is required to solicit the mutual fund and it regulate the the member of association in order to protect the investor from any kind of unfair investment practice. आणि ज्या काही अनफेअर इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिस आहेत किंवा एका इन्व्हेस्टरना प्रोटेक्ट करण्याचं काम आहे हे सुद्धा AMF च्या अंडर केलं जातं. ओके, सो दीज आर फंक्शन ऑफ सेबी. नेक्स्ट इज स्टॉक एक्सचेंज. जे की आपल्याला माहिती आहे दोन पॉप्युलर स्टॉक एक्सचेंज आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि यांच्यातूनच काय होतात तर ह्या सिक्युरिटी एक्सचेंज केल्या जातात. सो काय आहे बघू आपण स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज इज ऑल्सो कॉल्ड एज द स्टॉक मार्केट. स्टॉक एक्सचेंजला काय म्हटलेलं आहे, स्टॉक मार्केट और शेअर मार्केट असं म्हटलं जातं. इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ कॅपिटल मार्केट. इट इज अन ऑर्गनाइज मार्केट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे काय आहे, एक ऑर्गनाइज मार्केट आहे. ऑर्गनाइज म्हणजे आपण काय म्हणतो, ज्यामध्ये जिथे स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले जातात त्या मार्केटला ऑर्गनाइज मार्केट असं म्हटलं जातं. फॉर द परचेस अँड सेल ऑफ इंडस्ट्रियल अँड फिनान्शियल सिक्युरिटी. या स्टॉक मार्केटमध्ये काय सेल होतं, सिक्युरिटी सेल होत्या. कोणत्या सिक्युरिटी, इंडस्ट्रियल अँड फिनान्शियल सिक्युरिटी ह्या सेल केल्या जातात. इट इज अन इन्व्हेस्टमेंट इंटरमिजिएटरी. इन अ स्टॉक मार्केट, trading of security of not only joint stock company but also government,
सेमी गव्हर्नमेंट बॉडीज अँड अदर पब्लिक बॉडीज टेकन प्लेस. आणि ह्या स्टॉक मार्केटमध्ये नॉट ओनली सेल ओनली गव्हर्नमेंट सिक्युरिटी, फक्त गव्हर्नमेंट आहेत का किंवा फक्त इंडस्ट्रीज आहेत का, नाहीये. तर कोण कोण आहे बघा, जॉईंट स्टॉक कंपनी आहे, गव्हर्नमेंट आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, अदर पब्लिक बॉडीज आहे. हे काय करतात तर यामध्ये स्टॉक एक्सचेंजचे किंवा सिक्युरिटी ह्या इश्यू सेल करत असतात. दीज आर ट्रेडेड इन द कंडिशन ऑफ फ्री कॉम्पिटिशन. हे कसे आहे तर फ्री कॉम्पिटिशन आहे. A stock exchange perform various function and offer useful services to the investor and borrowing company. It facilitated economic and industrial development of country. Stock exchange are indispensable for the smooth and orderly function of corporate sector in a free market economy. So, London Stock Exchange is the oldest stock exchange in the world. हे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. सगळ्यात ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज कोणता आहे तर लंडन स्टॉक एक्सचेंज इज द ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज इन द वर्ल्ड. वर्ल्ड ने विचार केला तर लंडन असेल. ओके. अँड वाईल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इज द ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर सगळ्यात ओल्डेस्ट काय असणार आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. वर्ल्ड पॉईंट ऑफ व्ह्यू ने केला तर लंडन स्टॉक एक्सचेंज असेल. नेक्स्ट डेफिनेशन. As per the Security Contract Regulation Act 1956, stock exchange has been defined as an association, organization, or body of individuals, whether incorporated or not, established for the purpose of assessing, regulating, and controlling business in buying, selling, and dealing security. इथे काय होतं तर सिक्युरिटी ह्या बाय केल्या जातात, सेल केल्या जातात आणि डील केल्या जातात. ओके. सो स्टॉक एक्सचेंज. नेक्स्ट डेफिनेशन. K.L. Garg has described the stock exchange as an association. Stock exchange काय आहे? Stock exchange is an association of person engaged in the buying and selling of stock. हे कशामध्ये एंगेज आहे असोसिएशन ज्यामध्ये सिक्युरिटी ह्या बाय आहे सेल केल्या जातात. सिक्युरिटी मध्ये मग काय आहे शेअर आहे बॉन्ड आहे. ओके. बॉन्ड शेअर फॉर द पब्लिक फॉर कमिशन अँड गाईडलाईन बाय सर्टन रूल्स अँड कंडिशन. आणि ज्यावेळी ह्या सिक्युरिटी एक्सचेंज होतात ज्यावेळी ह्या सिक्युरिटी बाय केल्या जातात सेल केल्या जातात त्यावेळी मात्र काही रूल्स अँड रेग्युलेशन काही कंडिशन हे स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. नेक्स्ट फीचर्स ऑफ स्टॉक एक्सचेंज. Organized market for security. Stock exchange is an organized market of security, share, debenture, bond, etc., where the security are bought and sold of the floor of stock exchange. All transactions are regulated by rules by law of the concerned stock exchange. म्हणजे इथे ऑर्गनाइज मार्केट फॉर सिक्युरिटी हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठेही अनऑर्गनाइज आहे का तुम्ही कधीही सिक्युरिटी सेल करू शकता बाय करू शकता बट फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन अंडर सेबी. नेक्स्ट डीलिंग इन सेकंड हँड सिक्युरिटी. सेकंड हँड लक्षात ठेवा सिक्युरिटी इथे आपण जी स्टॉक एक्सचेंज मध्ये सेल करतो ती कोणती आहे सेकंड हँड सिक्युरिटी आहे. बिकॉज वी सेल ओरिजिनल सिक्युरिटी इन प्रायमरी मार्केट. आपण पहिली सिक्युरिटी कुठे सेल करतोय प्रायमरी मार्केटमध्ये आणि जी सेकंड हँड सिक्युरिटी आहे ही सिक्युरिटी मात्र स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये सेल केली जाते. It deals with the share, debenture, bond and such a security already issued by the company. In short, it deals with the existing or second hand security and hence it is the called secondary market. Secondary market का म्हटलेलं आहे त्याला कारण जी सिक्युरिटी सेकंड हँड आहे आणि ती सेकंड टाइम सेल केली जाते म्हणून याला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. थर्ड पॉइंट इज association of person or body of individual. A stock exchange is an association of person or body of individual which may be registered or unregistered. However, it operates under the supervision and control of the government. So गव्हर्नमेंटच्या कंट्रोल अंडर किंवा सुपरविजन अंडर तुम्ही काय करू शकता इथे सिक्युरिटी ह्या
सेल करू शकता, बाय करू शकता. पण कोण आहेत हे? असोसिएशन ऑफ पर्सन आहे और बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. म्हणजे काय? असोसिएशन ऑफ पर्सन मीन्स एनी कंपनी हिअर बाय और सेल सिक्युरिटी. लक्षात आलं? म्हणजेच असोसिएशन ऑफ पर्सन म्हणतो आपण त्याला. अँड बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल मीन्स एनी सिंगल इन्व्हेस्टर कॅन इझिली सेल एनी सिक्युरिटी. ओके, म्हणजे इथे कोणतीही सिक्युरिटी तुम्ही काय करू शकता? सिंगल इन्व्हेस्टर असेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की म्युच्युअल फंड मध्ये एक ग्रुप आहे. पण फक्त तुम्ही म्युच्युअल फंडच्या सहाय्याने इन्व्हेस्ट करू शकता का? नाही. म्हणजेच कोणताही सिंगल इन्व्हेस्टर काय करू शकतो? इथे इन्व्हेस्टमेंट हे करू शकतो. कोणतीही सिक्युरिटी बाय करू शकतो, कोणतीही सिक्युरिटी सेल करू शकतो. दॅट मीन्स बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. नेक्स्ट, transaction effect only through members. All the transaction in security at the stock exchange are undertaken only through its authorized broker and member. म्हणजे जसं की आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, सेकंडरी मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला सिक्युरिटी इश्यू करायची आहे, सेल करायची आहे, बाय करायची आहे, हे कशाच्या कोणाच्या सहाय्याने करू शकताय तुम्ही? ओनली फॉर ऑथराइज्ड ब्रोकर अँड मेंबर्स. That means any single investor can't sell directly security. That means any single investor can't purchase or sell security without help of authorized broker. म्हणजे तुम्ही authorized broker शिवाय कोणतीही सिक्युरिटी सेल करू शकत नाही, कोणतीही सिक्युरिटी बाय नाही करू शकत. डायरेक्टली नाही करता येते. तुम्हाला इथे अथोराइज्ड ब्रोकरच्या सहाय्याने सिक्युरिटी ह्या बाय किंवा सेल ह्या कराव्या लागतात. ब्रोकर ऍक्ट as an agent of the buyer and seller of share, debenture and bond. म्हणजे कोणताही पर्सन इथे ब्रोकर होऊ शकतो का? हो, नाही. तर त्यासाठी ब्रोकर ऍक्टचे रूल्स रेग्युलेशन त्याला फॉलो करावे लागतात. यासाठी एक स्पेसिफिक एक्झाम आहे, ही पास झाल्यानंतरच तुम्हाला ऑथराइज्ड ब्रोकर म्हणून तुम्ही सिक्युरिटी ह्या सेल करू शकता. नेक्स्ट, रेग्युलेट ट्रेड इन सिक्युरिटी. Stock exchange done not buy or sell any security on its own account. कोणीही आपल्या स्वतःच्या अकाउंटवरून सिक्युरिटी ही सेल करू शकत नाही. It merely provide the necessary infrastructure and facilitate for trade in security to its member and broker who trade in security. आणि जसं की सांगितलं आपण ब्रोकरच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? सिक्युरिटी हा एक्सचेंज करू शकतो. इट रेग्युलेट द ट्रेड ऍक्टिव्हिटी सो ॲज टू इन्शुअर फ्री अँड फेअर ट्रेड. आणि तरच काय म्हणू शकतो आपण ह्याला? फ्री अँड फेअर ट्रेड ऍक्टिव्हिटी ही होऊ शकते. ओन अकाउंट म्हणजे इथे तुम्ही तुमच्याच नावाने अकाउंट असतं, पण याच्यासाठी सिस्टीम रन केली जाते, ज्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही सेबीच्या अंडर करता, ज्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला एका स्पेसिफिक ब्रोकरच्या अंडर करावं लागतं. दॅट मीन्स डीमॅट अकाउंट. ओके, वी वेर ऑलरेडी लर्न इन लास्ट लेक्चर. नेक्स्ट, allow dealing only in listed securities. The stock exchange does not allow trading in each and every company's security. म्हणजे कोणतीही कंपनी आणि सिक्युरिटी सेल करा असं आहे का स्टॉक एक्सचेंज मध्ये? नाही. That means company which want their security to be traded on the floor of stock exchange. आणि फक्त तुम्ही कुठे सिक्युरिटी इश्यू करू शकताय? फ्लोअर ऑफ स्टॉक एक्सचेंज मध्ये. हाऊ टू फुलफिल सर्टन कंडिशन. आणि यामध्ये मात्र तुम्हाला काही कंडिशन आहेत त्या फॉलो कराव्या लागतात. इन अदर वर्ड, these must be listed. इथे अंडरलाईन करा. लिस्टेड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हा फक्त एक वर्ड नाहीये छोटा. लिस्टेड म्हणजे काय? जिथे आपण सेबीच्या अंडर जे रूल्स रेग्युलेशन फॉलो करून रजिस्ट्रेशन करतो सिक्युरिटीचं. लक्षात ठेवा, लिस्टिंग म्हणजे काय आहे? रजिस्ट्रेशन ऑफ सिक्युरिटी. आणि जेव्हा सिक्युरिटीचं रजिस्ट्रेशन केलं जातं त्याच्यानंतरच तुम्ही ह्या स्टॉक एक्सचेंज मध्ये सिक्युरिटी ह्या बाय किंवा सेल करू शकता. सो अनलिस्टेड सिक्युरिटी कॅन नॉट बी ट्रेडेड इन द स्टॉक एक्सचेंज. म्हणजे कोणतीही अनलिस्टेड सिक्युरिटी ही स्टॉक एक्सचेंज मध्ये सेल केली जाऊ शकत नाही. नेक्स्ट पॉइंट इज वर्किंग ॲज पर रूल. बाय अँड सेलिंग ट्रान्झॅक्शन in security at the stock exchange are governed by the rules and regulation of stock exchange as well as SEBI guideline.
सो जसं की माहिती आपल्याला सेबीच्या गाईडलाईन नुसारच तुमचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत हे इथे फॉलो केले जातात. स्टॉक एक्सचेंज आर कंट्रोल्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट 1956. सो या स्टॉक एक्सचेंजला कोण कंट्रोल करतं? सेबी, बट कोणाच्या साह्याने? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या साह्याने. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर. सो ऍक्ट लक्षात ठेवा, सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1956. And last point is financial function of stock exchange. We will learn in last lecture. Thank you.